बांधवांचं स्वागत करते। मा जिजाऊंना आणि विवेकानंदजींना विनम्र असं अभिवादन करते। कदाचित आपल्या सगळ्यांना या गोष्टीची कल्पना असेलच की 5 तारखेला महायुतीच्या मित्रपक्षांनी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये संपूर्ण राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीचा एक मेळावा, सर्व जे मुख्य पदाधिकारी आहेत, मग ते तालुका प्रमुख, सर्कल प्रमुख, उपतालुका प्रमुख, अशा सगळ्या पदाधिकाऱ्यांना या मेळाव्याला आपण बोलवतो आहोत। खऱ्या अर्थाने सगळी तयारी ही महायुतीमधल्या मित्रपक्षांनी केलेली आहे, त्यात मला कुठे शंका वाटत नाही। फक्त एकत्र येऊन एकदा या ठिकाणी रणसिंग फुंकायचं आणि जोमाने कामाला लागायचं असा संदेश हा वरिष्ठ पातळीवरून या ठिकाणी आमच्या सगळ्यांकडे आला असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून आम्ही आता ही समोरची तयारी करतो आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी जे काही आमचे मित्रपक्ष आहेत सगळे, त्यांच्याही सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्या पद्धतीने आमचे संदेश गेलेले आहेत, निरोप गेलेले आहेत। आणि या ठिकाणी जसं आत्ता संचलनकर्ते आमच्या बांधवांनी सांगितलं, सगळ्या पक्षाची सगळी या ठिकाणची मुख्य पदाधिकारी सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत। आमदार साहेब आहेत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, सगळे जिल्हा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहे। आणि त्यामुळे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही सगळेजण आता कामाला लागणार आहोत। असा जो काही संदेश आहे तो संदेश या ठिकाणी आपल्या माध्यमातून सुद्धा आम्ही या ठिकाणी देतो आहोत। यवतमाळमध्ये सुद्धा आम्ही सगळेजण एकत्र बसून आमची पत्रकार परिषद या अगोदरच झाली, पण आजचा दिवस 12 जानेवारी महासाहेबांना वंदन आणि विवेकांना वंदन करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आजची ही बैठक आज व्हावी अशी एक अपेक्षा आमची होती की पत्रकार परिषद सुद्धा याच निमित्ताने व्हावी। 14 तारखेला हा मेळावा आपल्या घेतला जाणार आहे आणि त्यामध्ये स्थळ जे आहे ते काळे लॉन आहे आणि 11 वाजताचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। आणि त्या निमित्ताने आमची सगळी जी काही सर्व आमचे महायुतीतली पक्षाची प्रमुख लोक आहेत ते या ठिकाणी जमणार आहेत। याच जिल्ह्याचा हा मेळावा होणार आहे आणि वरतून जशा पद्धतीचे आम्हाला सूचना आलेल्या आहेत की आता आपण प्रमुख पदाधिकारी घेऊनच हा मेळावा या ठिकाणी करायचा आहे। तुम्ही लोकसभेच्या उमेदवार म्हणून आता निश्चित असणार आहे, पण या व्यतिरिक्त जे तुमचे महायुतीमध्ये कोणी असा उमेदवार आहे का की जे गुडघ्याला वाशिंग बांधून तयार आहे? अर्थात काही इथे बोलण्याचा विषय नाही। आम्हाला जेवढं सांगितलेलं आहे की हा कार्यक्रम तुम्ही राबवा, सगळेजण 14 तारखेला एकत्र व्हा आणि हा कार्यक्रम चांगला करा, त्याच्यावरच मी बोलणार आहे। त्याच्यामुळे बाकीचा विषय राजकीय इथे काहीच बोलणार नाही। आमचा मेळाव्याचाच विषय आहे। काय असेल ते बाकीचं राजकीय वरते वरिष्ठ आहेत आमचे बसलेले, ते सांगतीलच त्या पद्धतीने मला कळेल। नाही, प्रश्न हा आहे की नाव निश्चित आहे नाही आहे हा विषय नाही आजचा विषय आहे महायुतीचा मेळावा। आणि याच्यावरती ही निश्चितीसाठी आम्ही बसणारच नाही, निश्चिती तिकडनंच आहे। त्याच्यामुळे हा फक्त महायुतीचा मेळावा आहे आणि या मेळाव्यासाठी आम्ही एकत्र, अर्थात तुम्ही जो प्रश्न विचारला क्लेम तर माझा आहेच ना, मी सतत त्याने 5 वेळा निवडून येते त्याच्यामुळे आहे। त्याच्यामुळे आता त्याला काही वेगळे फाटे आपण काही फोडू नये, कारण हा महायुतीच्या मेळाव्याच्या संदर्भामधली ही पत्रकार परिषद नाही, त्याच्यावरती काही मी भाष्य करणार नाही। ते वरिष्ठ लोक सगळं काय पुढच्या कालावधीत तुम्हाला सगळ्यांना सांगतीलच। नाही, अर्थात प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार असावा किंवा चाचपणी करणं काही हे काही वावगं नसते ना। प्रत्येक जण चाचपणी, आपल्या जिल्हा परिषद सध्या आपण घेऊ खालचं समजा, तिथे पण प्रत्येक याचे 10 लोक उत्सुक असतात, म्हणजे याचा अर्थ असं काही नाही। पण ठीक आहे, आजचा विषय हा उमेदवारी ठरवण्याचा आणि उमेदवारी कोणाला आहे याचा हा नाहीच आहे, हा महायुतीच्या मेळाव्याचा विषय आहे आणि तशी ही पत्रकार परिषद आहे। काही उमेदवाराच्या संदर्भात जनतेच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होत आहे, नाही त्या लवकरच दावेदार ह्या भावनाताई गवळीच आहे,
पण मग यामध्ये असा का प्रकार होत आहे की बा चाचपणी उमेदवाराचे होत आहे? नाही, आता मला एक गोष्ट सांगा की मागच्याही अनेक वर्षापासून ज्या वेळेला निवडणुकी लागल्या त्यावेळेला असा विषय कित्येक वेळेला समोर आला. आजचा येतो आहे का हे तुम्ही किती 15-20 वर्षापासून अनुभवताय. त्याच्यामुळे ठीक आहे, आता याच्यावर ते खरं सांगायचं म्हणजे तुम्ही आमचं विषांतर करता आहात. पण आम्ही तुम्हाला एकच सांगू की हा महायुतीच्या मेळाव्या संदर्भामधलाच विषय आहे या ठिकाणी आणि त्याच्यापुरतंच मला विचारावं असं पण माझी विनंती असेल आपल्याला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.